तो म्हणजे सद्दाम पठाण आणि महादेव काळे. महादेव काळेने खास करून आपल्या बॅटिंगने त्या ठिकाणी प्रभावित केलंय. गोलंदाजी मार्कवरती अथर्व गरड येतोय. त्याचसोबत आज खरं तर जर बघायचं झालं तर या नरसिंह चषकचे संयोजक अभयजी कोरे यांचा आज वाढदिवस आहे. अभिष्टन चिंतन सोहळा आहे त्यांचा आणि त्यांना आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने नरसिंह चषकाच्या वतीने हॅपी बर्थडे. तुम जियो हजारों साल, दिन के साल हो 50,000, साल के दिन हो 50,000. इथे ऑन साइडच्या दिशा स्टेजच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जमवला गेलाय. फिल्डर फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान ही पहिली धावफलकावरती येते. सय्यद रायडर्स क्रिकेट संघ जिंकण्याकरता जीवाचं रान त्या ठिकाणी करावं लागणार आहे. कारण समोरचा मावळा वॉरियर्स, मावळा मुरुडचा संघ देखील काही कमी नाहीये. दोघांची टक्कर इथे झाली आहे. आता या टक्करीमध्ये कोण जिंकते ते बघायचंय. टप्पा पडला, थोडासा काटा बदलत विकेट कीपर कडे झेपावत डॉट बॉल येत असताना गोलंदाज म्हणतोय की नाही, इथे मला माहिती आहे काय करायचंय, कुठला टप्पा पकडायचा आहे. फलंदाज मात्र म्हणतोय की बघू, अजून आत्ताच मी बॅटिंगला आलोय. महादेव काळे क्षमता आहे, मागच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. इथे स्लोअर टाकायचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजर एंड वरती धावणारा सद्दाम पठाण मात्र अडचणीमध्ये आला असता. अजून एक धाव सिंगल येते. एकेरी दुहेरीच्या स्वरूपात या ठिकाणी धावा जोडल्या जात आहेत. पहिलं ओव्हर मध्ये गोलंदाजाचं वर्चस्व संपूर्णपणाने या सामन्यात दिसत असताना या ओव्हर्स मध्ये खास करून प्रभावित केले गोलंदाजीने अथर्व गरड गोलंदाज आहे. सद्दाम पठाण इथे परत एकदा स्लोअर वनचा प्रयत्न. तिथे मात्र चेंडू पोचेल मिनी बाउंड्री, अर्थात 2 धावांकरता. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल, 4 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीमधून चांगली सुरुवात मावळा वॉरियर्स करता लाभतीये. कारण स्लोअर वनचा योग्य उपयोग त्या ठिकाणी केला गेलाय. अचूक टप्पा टाकला गेलाय आणि थोडीशी गती त्या ठिकाणी कमी केली गेली आहे, ती म्हणजे गोलंदाजाकडून. अथर्व थोडेसे चकवे फसवे चेंडू टाकतोय आणि फलंदाजाला गोंधळात टाकतोय. याही वेळेस झेल होईल का? हो यस, पहिली विकेट येते. ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि मात्र फलंदाजाला इथे बाद केलंय. सद्दाम पठाणची विकेट गेलीये. पहिला धक्का लागतोय सय्यद रायडर्सला. 1 ओव्हर नंतर 4 रन 1 गडी बाद. सवय मला लावून ती दुसऱ्याच्या आयुष्यात जगत होती. लांबच आहे आता मी तिच्यापासून, जी दुसऱ्याची असून सुद्धा माझ्या हृदयासोबत खेळत होती. बालाजी जाहिरे, बालाजी जाहिरे. फलंदाजी करता आता बब्बूला त्या ठिकाणी पाठवलंय. कारण पहिल्या ओव्हर मध्ये पहिली विकेट इथे मिळवली आहे मावळा संघाने. गोलंदाजी मार्क वरती कार्तिक, मागच्या सामन्याचा हिरो. कॅच इटचा कॉल. हो यस, दुसरा प्रयत्न आणि काय, एका हातामध्ये झेल, सुरेख झेल. व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. कार्तिकला मिळाली विकेट पहिल्याच चेंडूवरती आणि जसा आला तसा बब्बू परततोय.
कार्तीने मागच्या सामन्यात देखील जवळजवळ 4 विकेट त्या ठिकाणी घेतल्या होत्या. आताही तशीच काहीशी सुरुवात इथे लागते मावळाला. मोका पाहून बोका तिला देईल टोका तुझ्या मांजरीला टोका मोका पाहून सिद्दीक शेख बॅटिंग करता येतोय. इथे पार्टनरशिपची गरज आहे. थोडीशी खडतर सुरुवात, कारण जो बॅट्समन येतोय तो पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा थोड्याशा कमी झाल्यात, त्याच्यामुळे आल्या आल्या मारायचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी भेदक मारा करत असताना फिल्डरची सुरेख साथ लाभतीये आणि दुसरा धक्का देखील त्या ठिकाणी लागलाय. कार्तिक 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 दैवराज काय गोलंदाजी राहिली आहे पहा. अगदी गोलंदाजीतलं कौशल्य तो मैदानामध्ये पणाला लावतोय आणि संघाला या ठिकाणी या सामन्यामध्ये पकड मजबूत करून देतोय. फिल्डिंग मध्ये बदल केले जायचे. मावळा संघाला विनंती आहे, तुम्ही जास्त वेळ खर्च करताय. धावसंख्या स्थिर आहे, थोडीशी 4 या आकड्यावरती थांबली आहे. लेफ्ट हँडर बॅटर सिद्दीक शेख स्ट्राईकवर. फुलरलेनचा चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, गॅप शोधला जातोय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत असताना यावेळेस चेंडूने सीमारेषा गाठली आहे. चेंडू जिंकतोय रेस आणि येतोय खणखणीत चौकार. गोरी भाई प्रश्न करती सदा गाडीवरती फिरती काळी मनात झुरती नेहमी एकावरती करती. तब्बल 8 रनचा आता तर आपण पाहू शकतो जो प्रेशर रिलीज करणारा फटका या ठिकाणी येत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. 8 रन स्कोर कार्ड वरती आहेत. सिद्दीक जसा त्याच्या बॅटमधून फटका आलाय असं वाटायला लागले की सिद्दीक देखील चांगली बॅटिंग करू शकतो. थोडस सय्यद रायडर्स इथे चिंतेचं वातावरण त्यांच्या गोट्यामध्ये आहे, कारण 2 बॅटर त्यांचे परतले पॅव्हिलियन मध्ये. आता इथून डावाला पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल आणि चांगला फटका, डान्सिंग डाऊन, चेंडू मिड ऑफच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. आणि इथे जर बघितलं तर आपण सिद्दीक आल्या आल्या दोन्ही चेंडूंवरती 2 आक्रमक फटके त्या ठिकाणी खेळतोय. इंटेंट बॅट्समनचा इथे त्याने दाखवून दिला. यावेळेस स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न गोलंदाजाने पाठलाग केला.
तेजस तेजस प्रल्हादजी शिंदे यांच्या वतीने सलगच्या 3 षटकारास 501 रुपयाचे पारितोषिक आहे आणि यावेळेस सलगचे 2 षटकार मारले गेलेत. त्यासोबत 27 चेंडू मध्ये जर का सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आलाय आलाय तिसरा सुद्धा आलाय.
Tejas. Tejas. ऑफसाईडच्या दिशेला चांगली बॅटिंग सुरू होती, परंतु बॅटची बाहेरची कड लागली. विकेट कडे चेंडू झेपावला. अजून एका विकेटचं पतन होईल. धक्का क्रमांक 4 त्या ठिकाणी बसेल सय्यद वॉरियर्सला. अथर्वचं नक्कीच कौतुक होईल, कारण एका बाजूला षटकार येत होते, त्यानंतर चांगला चेंडू टाकलाय. समद पठाण आता त्या ठिकाणी बॅटिंग करता आलाय. जर बघितलं तर चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावा पाहिजे 21. इथे उभा राहिलाय चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि सलगचा अजून एक विकेट. दुसरा धक्का लागतोय. समद परतत असताना आला. बॅटवरती सरळ चेंडू टाकला होता. आउटसाईडला खेळायचं होतं. धक्का बसलाय आणि फलंदाज देखील करतोय. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज. 12 बॉल 21. इथे झेल होईल का? हो, यस. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा प्रयत्न आणि हो, झालाय झेल झालाय. आणि हॅट्रिक देखील त्या ठिकाणी नाही, माफ करा, मागच्या ओव्हरच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती 1 विकेट, असे सलग 3 विकेट त्या ठिकाणी बघितलेत. एका बाजूला बॅटिंग टीम मोमेंटम शिफ्ट करत होती, आता गोलंदाजीने ईट का जवाब पत्थर से दिलाय. हम भी किसी से कम नहीं. देखे जरा किसमें कितना है दम. दोन्ही कडून सांगितलं जात आहे, तुम्ही जर एका बाजूला षटकार खेचताय तर आम्ही काही कमी नाही. कधी सामना इकडे झुकतोय, कधी सामना तिकडे झुकतोय. हेलकावे घेणारा सामना आपण पाहतोय. आणि सामन्याचं गणित 11 बॉल 21 रन. समीकरण सरळ आहे, स्पष्ट आहे. 11 चेंडू आणि 21. कार्तिक गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त वेगवान चेंडू टप्पा पडलाय, विकेट कीपर कडे गेलाय. फलंदाज नवीन आहे त्या ठिकाणी. आताच बॅट्समन त्या ठिकाणी आल्या मोठा फटका खेळणं इतकं सहजासहजी शक्य नाहीये, परंतु लिमिटेड ओव्हरची मॅच आहे. इथे अपील केलं जात आहे कशासाठी, तर हे वाईड वाचवण्यासाठी. आणि नक्कीच पंच म्हणतायत कुठलाही दबाव नाही, वाईड बॉल आहे. आणि या वाईड बॉलने धावसंख्या पोहोचली 44. 10 चेंडू 20. प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावा. 1 बॉल 2 रन्स करायचे, म्हणजे 10 बॉल 20 रन्स करायचे. कार्तिक नवीन बॅट्समन आलाय, त्याचं नाव आहे जुबेर पठाण. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न स्टेप आउट केला होता, परंतु कार्तिकने मागच्या वाईड बॉलचा भरपाई या ठिकाणी केलेली आहे या डॉट बॉलने. या सामन्यामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ संघ राहिलेले आहेत.
दोन्ही संघांनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळेस पठाणच्या पॅटमधून एक स्टेट ड्राईव्ह त्या ठिकाणी बघायला मिळाला. सिंगल येते, पण सिंगल डबलने काम होईल का? शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये 6 बॉल्समध्ये किती धावा संघ घेऊन जातोय, किती धावा त्यांना काढता येतील लास्ट ओव्हरमध्ये, कारण ही निर्णायक ओव्हर ठरणार आहे. सेकंड लास्ट ओव्हर. 8 चेंडू आणि 19 धावा. परत एकदा गोलंदाज वर्चस्व गाजवतोय. मागच्या 4 बॉल मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या, धावांवरती ब्रेक लावलाय. कॅचेचा कॉल, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. थोडीशी मेसफील्ड त्या ठिकाणी दिसली. दुसऱ्या धाव्या पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण. चांगला ताळमेळ, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. परंतु इथे गरज आहे एका मोठ्या फटक्याची. जर सामन्यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे, शेवटच्या ओव्हर मध्ये जर सामना गेला तर तिथे जर पाहिलं तर 15च्या आत 14-13-14 ह्या चेसेबल स्कोर आपण म्हणू शकतो. कार्तिक चेंडू अडवला गेलाय. इथे गोंधळ झालाय, गोंधळ झालाय, घोळ झालाय. या गोंधळात गडबडात विकेट गेलीये. फलंदाज होईल बाद. खेळाडूचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 बॉल 16 पाहिजेत. सामना इथपर्यंत पोहोचलाय. आपण पाहिलं होतं की 6 बॉल 15 काढायच्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तिथे स्कोर लेवल झाला होता. आणि आता देखील चेस करत असताना काय होतंय, सय्यद वॉरियर्स नक्कीच काही अंशी टेन्शन तिकडे वाढलं असेल. वातावरणात मध्ये थोडासा बदल झालाय त्यांच्या गोटामध्ये. शंका कुशंका, तिथे कोण हिरो होणार कोण झिरो होणार याची चर्चा त्या ठिकाणी आता केली जाईल. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 बॉल मध्ये 16 काढायच्यात. काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अनप्रिडिक्टेबल म्हणजेच क्रिकेट. वेदांत लोमटे त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. शेवटचं षटक त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. आणि त्याचसोबत झुबेर पठाणला देखील सामन्याचा हिरो बनण्याची संधी आहे सय्यद वॉरियर्स कडून. सहा चेंडू 16. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. दरम्यान सिंगल घेऊन नॉन स्ट्राइक वरती जातोय. 5 बॉल 15 पाहिजेत. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव महत्वाची आहे. सामना रोमांचक मोड वरती. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. कोण जिंकणार, मावळा मुरुड की सय्यद वॉरियर शिरसाळा? यावेळेस पाहतोय पॉइंटच्या दिशेला चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी बघायला मिळाली.
चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु चेंडू त्या ठिकाणी हातामध्ये गॅदर करू शकला नाही. दरम्यानच्या 2 रन्स या ठिकाणी येते. अजून 4 बॉल 13 पाहिजे. 2 षटकार जर आले तर अजून या सामन्यामध्ये रंगत येईल. 4 बॉल 13 अर्थात 2 षटकार जर येथे आले 4 बॉल्स मध्ये तर अजून सुपर ओव्हर होईल, नाहीतर काही सांगता येणार नाही. चला प्रल्हाद शिंदे सर, पारितोषिक या ठिकाणी जमा करायचंय. इथे पंच म्हणतायत वाईड बॉल, अवांतर धाव. अजूनही 4 बॉल 12. इथे फोर्स लावून खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच प्रेशर वाढलंय, प्रेशर मध्ये सिटी वाजतीये, कारण चेंडू पर्यंत पोहोचतायत परंतु बॉल अडत नाहीये. दरम्यान 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना इथे रोमांचक वळणावरती. सामन्याचं तापमान वाढलंय. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस देखील बॅटच्या मधोमध लागलाय. क्षेत्ररक्षक जमवलाय तिकडे. जशी फिल्डिंग सेट केली आहे त्या हिशोबाने गोलंदाजी सुरू आहे. यावेळेस मात्र सिंगलच येथे मिळतील. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल्स मध्ये पाहिजेत 9 रन्स. 2 चौकार आले तर स्कोर लेवल आणि परत एक सुपर ओव्हर. आता या बॉलवर तुम्हाला जोखीम घ्यावीच लागणार आहे. पर्याय नाहीये. इथे आता फटका खेळावाच लागेल आणि गॅप शोधावाच लागेल. बंकड करायचा प्रयत्न, परंतु तिथे नरसिंह चषक 2026 काय एकापेक्षा एक दर्जेदार मॅचेस. पहिलीच मॅच स्कोर लेवल अजून एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आणि हे होय असं चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, फिल्डिंग केली गेली आहे. आणि 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 ही जर धाव कंप्लीट झाली असती तर नाही, तिकडे पाहतोय धावबादची संधी निर्माण झाली होती. धावबाद होतोय फलंदाज. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. केकर जावळाचे कॅप्टन त्यांनी येथे येऊन थांबायचंय. लगेचच सामन्याचा टॉस होईल. जिंकणारा संघ त्या ठिकाणी तुमच्यासोबत 2 हात करेल. केकर जावळाचे कॅप्टन या. आणि हे पहा मावळा संघ या ठिकाणी विजयी होतोय. रायवल्ड्री या दोन्ही टीमची अशीच कायम राहील. परत एकदा खूप खूप अभिनंदन. RJ Ravi. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. धीरजला प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब त्या ठिकाणी देण्यात येईल.
मावळा संघाचा धीरज हा त्या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस का बॉस त्या ठिकाणी कोण होतंय आपल्याला बघायचंय. क्वार्टर फायनलची महत्वाची लढत आता प्रेक्षकांच्या भेटीला येते. आजच्या या पहिल्या दिवसाची शेवटची लढत या ठिकाणी आता आपण पाहूया. तसेच सन्मान चिन्ह देखील सय्यद वॉरियर संघाला विनंती असेल आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी यायचंय, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आपण या ठिकाणी आलात. तसेच मॅन ऑफ द मॅच सन्माननीय सोमेशजी यादव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित केलं जाईल.